लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पिशोरला अखंड हरिनाम सप्ताहास भक्तिमय सुरुवात. ज्ञानेश्वर माऊली मंदिरात कीर्तन, भजन, पारायणाने दररोज रंगणार हरिनामाचा सोहळा. बातमी कन्नड येथून. कन्नड तालुक्यातील पिशोर येथील दिगर भागातील ज्ञानेश्वर माऊली मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. या सप्ताहाच्या दरम्यान दररोज सकाळी काकडा, भजन, विष्णू सहस्त्रनाम, हरिनाम, ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी गाथा भजन, सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत हरिपाठ आणि रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे. ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण, व्यासपीठ, हरिभक्त पारायण नवनाथ महाराज घाईट यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. 10 नोव्हेंबर रोजी हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे कीर्तन झाले. 11 नोव्हेंबर रोजी हरिभक्त पारायण हिंदू धर्म रक्षक संग्राम बापू भंडारे. 12 रोजी हरिभक्त पारायण सोपान महाराज कनेरकर. 13 नोव्हेंबर रोजी हरिभक्त पारायण कांचना महाराज शेळके. 14 नोव्हेंबर रोजी हरिभक्त पारायण ओम महाराज आटकळ. 15 नोव्हेंबर रोजी हरिभक्त पारायण अनिल महाराज तातार. 16 नोव्हेंबर रोजी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज तांबे आणि 17 नोव्हेंबर रोजी हरिभक्त पारायण जनार्दन महाराज आर्वेकर यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. सप्ताहानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असून पिशोर व परिसरातील भाविकांनी या अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन दिगर येथील पंच कमिटी व आयोजक धर्मवीर ग्रुप, हिराजी बाबा मित्र मंडळ दिगर, पिशोर यांनी केले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.